नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवूयात साधे सिंपल कैरीचे लोणचे, हळदीचे कैरीचे लोणचे. तर काय केलं आहे बघा, मी 40 कैऱ्या होत्या माझ्याकडे. 40 कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून एका सुती कपड्याने पुसून घेतल्या आणि नंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण फोडी करून घेतलेल्या आहेत. कैऱ्या बघा, आता हे एका घमेल्यामध्ये काढून घेतलं आहे हे सगळं. बघा आता काय करायचं, मोठं मीठ लावून रात्रभर असंच ठेवून द्यायचं. मोठं मीठ टाकायचं आणि हळद टाकायची त्याच्यामध्ये थोडीशी. मोठं मीठ टाकायचं, याच्यामध्ये हळद टाकायची, जेणेकरून थोडा आंबटपणा आपल्या लोणच्याचा कमी होतो. आता हे एकसंध असं मिक्स एकसारखं करून घ्यायचं की जेणेकरून सर्व कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ व्यवस्थित लागले जाईल. आणि हे रात्रभर असंच सोडून द्यायचं. अशा प्रकारे हळद आणि मीठ लावून घेतलं आपण कैरीला आणि हे ओव्हरनाईट असंच मी एका कपड्याने झाकून ठेवून दिलं रात्रभर. इकडे आपण काय घेतलं, मोहरीची डाळ घेतली. मी 1/2 किलो मोहरीची डाळ घेतली आहे. थोडीशी अगदी गरम करून घ्यायची, खूप जास्त भाजू द्यायची नाही हिला, एका कढईमध्ये. दुसरीकडे थोडीशी मेथी घेतली आहे. आता हे तेल घेतलं आहे. तेल अगदी कमी वापर केला आहे तेलाचा, अगदी अर्धा लिटरपेक्षा पण कमी किंवा अर्धा किलोपेक्षा पण कमी तेल घेतलेलं आहे. तर हे बघा, आता हा मसाला आहे. आपण ते मोहरीची डाळ, हळद, मीठ हे सगळं एकत्र करून घेतलं आहे. असं मिक्स करून घ्यायचं. बघा, खूप जास्त मसाल्याचा वापरच केलेला नाही, फक्त मोहरीची डाळ, मेथी आणि हळद हे सगळं घेतलं. आता हे आपण जे रात्री ओव्हरनाईट सोक केलेलं त्या फोडी आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं सगळं आणि त्या फोडी पसरवत ठेवायच्या एका कपड्यावर. आणि त्याच्यानंतर त्याला आपण जो मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा. सर्व फोडींना असा लावून घ्यायचा, कोरडाच लावून घ्यायचा. सगळं असं मिक्स करून घ्यायचं छान. आता बघा, सर्व फोडींना छान असा मसाला, अगदी 2 वर्ष हे लोणचं अगदी छान टिकतं, काही होत नाही. लसूण 1/2 किलो लसूण मी अख्ख्याच फोडी घातलेल्या आहेत, म्हणजे लसूणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या अख्ख्याच आपण घातलेल्या आहेत. चेचल्या वगैरे काही नाहीत, बारीक केले नाहीत, असंच आपण लसूण सोलून टाकलेलं आहे. आता हे उकळून थंड केलेलं तेल टाकायचं याच्यामध्ये. कडकडीत उकळी आणायची तेलाला आणि पुन्हा एकदम थंड होऊ द्यायचं. आणि थंड झाल्यानंतर ते तेल आपण याच्यात घालायचं. खूप सिंपल पद्धतीने लोणचं बनवलेलं आहे आणि खूप छान लागतं. बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं, सर्व मसाला लावून घ्यायचा. खूप जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आपण, फक्त मोहरीची डाळ, मेथी, हळद आणि मीठ या 4च गोष्टी वापरलेल्या आहेत या लोणच्यासाठी. आणि तेल वापरलं आहे ते मी सूर्यफूल तेल वापरलेलं आहे, अर्धा लिटर किंवा अर्धा किलोपेक्षाही कमी तेल. आणि खूप छान असं लोणचं लागतं. फक्त एक आहे की तुम्हाला काचेच्या बरणीमध्येच हे लोणचं